नमस्कार. आज आपण जाणून घेऊयात नॅचरल कन्सेप्शनसाठी कोणते डेज फॉलो करावेत, म्हणजे नैसर्गिक गर्भधारणेसाठी कोणत्या दिवशी रिलेशन ठेवावं जेणेकरून तुम्हाला गर्भधारणा होईल. तर बऱ्याच स्त्रियांचे पिरियड्स कधी 28 दिवसांचे, कधी 32 दिवसांचे, कधी 30 दिवसांचे, कधी अगदी 24 दिवसांचे सुद्धा असतात. तर अशा वेळेला ओव्हुलेशन कधी होतं हे आपल्याला माहिती नसतं. तर आपण आज त्याच्याविषयी जाणून घेऊयात. जर तुमचं 28 दिवसांची सायकल असेल तर समजून चला की तुमचं ओव्हुलेशन हे 14व्या दिवशी होऊ शकतं. मग त्या दिवशी रिलेशन ठेवायचं आणि त्याच्यासोबतच 12व्या आणि 16व्या दिवशीसुद्धा रिलेशन ठेवायचं. जर तुमची सायकल 30 दिवसांची असेल तर 16व्या दिवशी रिलेशन ठेवायचं, त्याच्या जोडीला 14व्या आणि 18व्या दिवशीसुद्धा ठेवायचं. जर तुमची सायकल 32 दिवसांची असेल तर 18व्या दिवशी रिलेशन ठेवायचं. जर तुमची सायकल अगदीच 24 दिवसांची असेल किंवा अगदीच 26 दिवसांची असेल तर मग तुम्ही 10व्या, 12व्या, 14व्या अशा दिवशीसुद्धा रिलेशन ठेवू शकता. कारण अशा वेळेला ओव्हुलेशन तुमचं अगदी 10व्या दिवशीसुद्धा होऊ शकतं. त्याच्यापेक्षा कमी दिवसांमध्ये जनरली नाही होत. त्याच्यामुळे 10व्या, 12व्या, 14व्या ह्या दिवशी तुम्ही रिलेशन ठेवू शकता. तर जेणेकरून तुम्हाला गर्भधारणा होण्यासाठी जास्त फायदा होईल. धन्यवाद.